मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज इगतपुरीच्या न्यायालयात हजर राहिले। एका खटल्याच्या सुनावणीच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना न्यायालयानं जातीनं हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं। त्यामुळे मुंबई आणि नाशिक जिल्ह्यातील राज समर्थकांनी पदाधिकाऱ्यांसह आणि कार्यकर्त्यांसह या ठिकाणी गर्दी केली होती। फटाक्यांच्या जल्लोषात त्यांचं समर्थकांनी स्वागत करून पुष्पगुच्छ देण्यासाठी रीघ लावली। दैनंदिन खटल्याच्या सुनावणीला आलेल्या पक्षकारांना आज खोळंबून राहावं लागलं। इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयाच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। 2008 मध्ये रेल्वेच्या परप्रांतीय उमेदवारांना प्राधान्य मिळाले असल्याने या ठिकाणी मनसेनं आंदोलन केलं होतं। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईत अटक झाली होती। त्यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ इगतपुरी येथील एका परप्रांतीय हॉटेलवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता। या खटल्याची न्यायाधीश के.आय. खान यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे। यातील 6 आरोपींची यापूर्वीच निर्दोष मुक्तता करण्यात आली असली तरी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव आरोपी म्हणून खटल्यात दाखल आहे। सुनावणी काळात त्यांनी न्यायालयात एकदाही उपस्थिती न दाखवल्यानं अखेर इगतपुरी न्यायालयानं त्यांना आजच हजर राहण्याची अंतिम संधी दिली होती। त्यानुसार राज ठाकरे आज इगतपुरीच्या न्यायालयात हजर राहिले। ॲडव्होकेट सयाजी नागरे, ॲडव्होकेट सुशील गायकर, ॲडव्होकेट शिरोडकर यांनी इगतपुरी वकील संघाचे अध्यक्ष रतन कुमार इचम यांच्या मार्गदर्शनाखाली राज ठाकरे यांचे वकील पत्र घेऊन राज यांना जामीन देण्याची मागणी केली। जामीन देण्याची मागणी केल्यानंतर अखेर जामिनाची मागणी न्यायालयानं मान्य केली। न्यायालयाच्या या खटल्यात आवश्यक ते सर्व सहकार्य करणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलंय। राज ठाकरे यांच्या सोबत माजी आमदार बाळा नांदगावकर, भगीरथ मराडे, रामदास आडोळे आणि पदाधिकारी उपस्थित होते। राजू देवळेकरसह गुड्डू शेख, दिशा न्यूज, इगतपुरी।